नमस्कार फ्रेंड्स, तुमचं आपल्या चॅनल जगा आणि शिका यामध्ये खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, जेव्हा वेळेची थापड आपल्याला पडते ना, तेव्हा कोणी एकतर अमीर होऊन जाते नाहीतर गरीब. आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला काय बनायचं आहे. तुम्ही हे तेव्हाच डिसाईड करू शकणार जेव्हा तुम्हाला तुमच्या टाइमची व्हॅल्यू माहिती असणार, एक एक सेकंडची किंमत तुम्हाला माहिती असणार. वेळ ही सगळ्यांजवळ बरोबरच आहे हो, तर कोणी त्याला योग्य जागेवर इन्व्हेस्ट करतं तर कोणी त्याला सोशल मीडियावर. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही शेअरिंग चॅटिंग करता व टाइम वेस्ट करता. खतरनाक टाइम वेस्ट प्लॅटफॉर्म तो आहे जो म्हणजे सोशल मीडिया. हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे जास्तीत जास्त आपलं डोकं, आपली एनर्जी, आपला टाइम आणि हेल्थ वेस्ट केली जाते आणि रिटर्न मात्र 0% असते. तरी पण तुम्ही लोक या गोष्टीच्या मागे लागतात ना. या गोष्टीच्या मागे लागून कोणाचं भलं झालं आहे हो. जर तुम्हाला सोशल मीडियाचा युजच करायचा आहे तर स्वतःच्या स्किलला पॉलिश करा की ज्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकणार. असं काम नका करू की फक्त टाइम वेस्ट होणार. तू असं काही कर की तुझ्या करिअरला पुढे नेण्यासाठी तुला काही हेल्प मिळेल. तुझी ध्येय शोध व त्याला पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत कर. याची सुरुवात स्वतःला प्रश्न विचारून कर बरं का. आणि विचार स्वतःला की मी हे का करत आहे, कोणासाठी करत आहे, यातून मला काय मिळणार, मी जे करत आहे त्याचा 10 वर्षानंतर काय परिणाम होणार. तू जे पण काही काम करत आहे तर तू तुझ्या माइंडला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचा रिझल्ट काय असणार हे पण तुला माहिती असणं आवश्यक आहे. यासाठी स्वतःला प्रश्न करणं पण खूप महत्वाचं आहे बरं का. तोपर्यंत स्वतःला प्रश्न कर जोपर्यंत तुला माहिती नाही पडणार की हे काम करण्यामागचं माझं काय मोटिव्ह आहे. उत्तर मिळेल तर वेळेची पण किंमत करायला लागशील बरं का तू. सोशल मीडिया, ओव्हर थिंकिंग या काही गोष्टी लगातार तुला कमजोर बनवत चालल्या आहे. विचार करण्याचा जो पॉवर आहे तो पण कमी होत चालला आहे. तुझी क्रिएटिव्हिटी कमी होत चालली आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून तू फक्त तुझा टाइम वेस्ट करत आहे. टाइम वेस्ट करायला काही नाही लागत हो, डोकं नाही लागत, मूड नाही लागत, फक्त बसून राहायचं आणि फोन बघत बसायचं. तू तुझ्या हाताने तुझी लाईफ संपत चालला आहेस. तू ऐक, तुझं जीवन एक एक मिनिट मिळून बनलेलं आहे. तुझ्याजवळ तुझा एक एक मिनिटाचा हिशोब असला पाहिजे, एक एक मिनिटाचा मोटिव्ह असला पाहिजे की मला या मिनिटाला हे काम करायचं आहे. जर टाइम वेस्ट करत असशील तर स्वतःला टोक आणि विचार यातून मला काय मिळणार, हे प्रोडक्टिव्ह आहे की क्रिएटिव्ह आहे, हे करणं महत्वाचं आहे का. जर मी हे करणार नाही तर मरून जाणार का. मला माहिती आहे तुझ्या या सगळ्या प्रश्नाचं उत्तर नाहीच मिळणार तुला. म्हणून तू तुझ्या डोक्याला अलर्ट ठेव, तुझ्या डोक्याला इन्स्ट्रक्शन दे, काहीतरी जीवनात चांगलं कर. जर तू माझा व्हिडिओ बघत असशील तर माझा व्हिडिओ 5 ते 6 मिनिटाचा असतो. हे सगळं ऐकून तू पुढच्या 20 मिनिटापर्यंत स्वतःला चार्ज ठेवशील आणि म्हणशील मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. नंतर विसरून जाशील रे की काय करायचं आहे. तुला ते करायचं आहे ज्यातून तुला काहीतरी शिकायला मिळेल. हे बघ, तुला ते करायचं आहे की त्यात तुझी मेहनत लागणार, तुला सक्सेस पण मिळणार आणि तुझं नाव पण होणार. वेळ पण तुझ्याकडे आहे म्हणून त्या वेळेला विचारपूर्वक इन्व्हेस्ट कर. मेहनत लागणार, टाइम लागणार, परंतु तुला ते मिळणार जे तुला पाहिजे होतं, तू जी गोष्ट डिझर्व करत होता. पुढच्या काही वर्षानंतर म्हणजेच 10 वर्षानंतर तुला तिथे बघायचं होतं. बिना मेहनतीने तू तिथे नाही पोचणार. यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी कोणताच शॉर्टकट नाही बरं का. एखाद्याने तुला सांगितलं की तुला हे बनायचं, काहीतरी करायचं आहे, किंवा एखादा मोटिवेट व्हिडिओ पाहून तू स्वतःला मोटिवेट करून घेशील आणि काही दिवसानंतर तुझं मोटिवेशन संपेल व तू फक्त टाइम वेस्ट करत राहणार. याला मोटिवेट पर्सन नाही म्हणत रे. मोटिवेट पर्सन त्याला म्हणतं ज्याच्या अंतर आत्मामधून एक आवाज येतो, तुला काहीतरी करायचं आहे, तुला तू बघितलेल्या स्वप्नांसाठी धडपडायचं आहे, संघर्ष करायचा आहे, मेहनत घ्यायची आहे, जिद्दीने काम करायचं आहे. यालाच तर म्हणतात ना मोटिवेट पर्सन. स्वतःला काहीतरी बनायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला कम्फर्ट झोन मधून बाहेर काढायला शिका. हे आठवा की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी कधी कम्फर्ट झोन सोडला. ते कधीपासून या आशेवर आहे की त्यांची मुलं मेहनत घेत आहे, शिकत आहे व भविष्यात काहीतरी बनणार आहे. पण तुम्ही काय करत आहे, रोज रात्री सोशल मीडियाच्या मागे लागून 2.5 GB डाटा संपवून त्यांना धोका देत आहे. आजपासून स्वतःच्या मनाला सांगा मला काहीतरी बनायचं आहे व ते बनण्यासाठी लगातार मेहनत करा, संघर्ष करा आणि स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करा. स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी धडपडा व यशाच्या शिखरावर पोहोचा. जेव्हा तू स्वतःला त्या जागेवर पाहणार ना, तू स्वतः जे स्वप्न बघितली होती तेव्हा तुला खूप भारी फील होणार रे. तुझी फॅमिली तुझ्यावर प्राऊड फील करेल आणि हे सगळं तुझ्यासाठी खूप वेगळा एक्सपिरियन्स सुद्धा असेल. परंतु मनाला चांगलं पण वाटेल की मी ते केलंय जे मला करायचं होतं. स्वतःला त्या जागेवर बघायचं होतं.
यालाच तर म्हणतात ना रे, खूप भारी लाईफ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.